आपले सबस्क्रायबर्स होते त्याला फिरवायला घेऊन गेले होते. होय, कमेंट होता त्या व्हिडिओ मध्ये. आज तुम्हाला आम्ही ह्या फोडून दाखवणार आहे. सोपी आयडिया ना बाबा. होय, पटकन होतं. हे बघा, मस्त पिकलेली आहेत ना. होय, टपोरी टपोरी आहे. सावला मिळाल्या होत्या, म्हटलं हिर काढून ठेवूया, मग कसे पटकन झाडू बांधायला बरे. सावळा म्हणजे हे माडाचे झाप. हे बघा, आणि सुकलेले होते ना, मग मी जरा पाण्यात ठेवले ते, आणि पाण्यात ठेवल्यामुळे कसे हिर चांगले येतात, म्हणजे तुटत नाही. ही बघा, अशी सुरी घेतली आणि ही देठाची बाजू अशी, ही बघा, ही जाड बाजू मध्ये अशी जरा कट करायची अशी, आणि अशी बोटावर घ्यायचं. हे बघा, आणि अशी ओढत जायची. फक्त काळजी घ्यायला लागते, मधी तुटायला नको. ही बघा, अशी आलं की नाही, म्हणजे अशी तुटायला नको. परत ही बाजू अशी करायची, आणि अशी पूर्ण बोटावर अशी घेऊन अशी तासायची, म्हणजे पूर्ण व्यवस्थित साफ करायची. हा, साफ करायची. बघा, कशी लांब लचक आहे ना. होय, हे बघा, हे बघा, हिर असे लांब लचक असे असलेत ना, ही झाडू पण मस्त अशी उंच होते चांगली. हे बघा, अशी पाहिजे झाडू उंच. आपल्याला मडगी नाही घ्यायची. असे बघून पाते असतात ना, सावला असतात ना, ते असे बघून आपण असे हे मधले मधले पात्या काढायचे, मडगे मडगे टाकून द्यायचे, किंवा आपल्याला बारीक सारीक झाडू जर लागते ना, तर तशी बांधायची. दादाला बघ. होय. आई झाले का हिरूक काढून? नाही, आहेत थोडे अजून. अगं आता हिरूक राहून दे, आधी सुपारा फोड. कोण हाय गिराय? होय, वरती गिरायक आहे, माझ्या मित्राला पाहिजे काय. होय, नंतर मग हिरूक काढ सुपाऱ्या फोडून. चालेल, सुपाऱ्या घेते मग आधी. गिरायक आहे तर पटकन मग सुपाऱ्याचं ती देते. काय हवे? हा दे. अबे, काम आहे तुझं काय? नाही, करूया आपण मग पटाकन. एडिट वगैरे नाही? नाही. आज कुठे कुठे गेलेला मग? आज कोणी रत्नागिरी लोकल होते, रत्नदुर्ग किल्ल्यावर गेलेलो आणि शिवसृष्टी. हो, झालं, आले फिरून. आलेलं आलो फिरून. आपले सबस्क्रायबर्स होते त्याला फिरवायला घेऊन गेले होते. रत्नागिरी लोकल कसे भरपूर स्पॉट आहेत ना. हो, बीच आहेत, मसाले वगैरे आहेत, रत्नदुर्ग किल्ला, शिवसृष्टी, लोकमान्य टिळक जन्मस्थान, थिबा पॅलेस, थिबा पॉइंट, 8, 9, 10 एक स्पॉट आहेत. दिवस जात असेल नाही? रत्नागिरी लोकलला होतं तेवढं. होय. आता पावसातनं पण म्हणजे आता हे बघण्यासारखं आहे नाही. होय, म्हणजे शंकराचे सगळे मंदिर, शंकर देवाचे मंदिर सगळे आहेत, भरपूर आहेत. धबधबे वगैरे. होय, पावसात जास्त करून आपल्या रत्नागिरीत भरपूर स्पॉट आहेत फिरण्याचे. पावसाळ्यात श्रावणात तुम्हाला रत्नागिरी फिरायची असेल तर आपल्या रिक्षात मी तुम्हाला रत्नागिरी फिरवून आणतो. आणि मी तुला पटापट पात्या काढून ठेवू काय? म्हणजे सोपं होईल नाही, पटकन होईल. आणि कशा थोड्याच आहेत ना, मी आणि आई मिळून दोघींनी केलं की कसं पटकन होतील. सुपारी पण फोडायचे. फोडायचे. होय.
अशा तुला पटापट ना पात्या काढून देते. ठीक आहे. असे सगळे हिर ना काढून घेते. अगं आई हिर मोठे आहेत ग. होय मग लांब आहे बघ. होय मस्त झाडू पण मोठी होईल लांब होय, होय, होय. ऊन पडलं ना सुकवून घ्या, नाही तर पाऊस चालू झाला ना तर वांदे होतील पुढं. सुकवल्याशिवाय झाडू बांधायची नाही तर कशी सैल होते. अशी ओले बांधलात ना की झाडू कशी सैल होते. म्हणून हे हिर ना सुकवून घ्यायचे, आताच सुकवायचे काढल्यावर. असे हिर काढून झालेत ना आणि पात्या हे बघा असे हे पात्या असे बांधायचे, थोडे थोडे घेऊन बांधायचे असे. म्हणजे चूल पेटवायला पण उपयोगी बघा. म्हणजे कुठलीच गोष्ट फुकट जात नाही. काय हवे सगळ्याचा वापर होतो. आणि म्हणजे रॉकेल बिकेल ओतायची मग गरज नाही लागत. हे बघा असे पेटवायचे. पटकन ना सुपाऱ्या सोडूया. गिराईक आहे तर पटकन होय सोडून घेऊया. मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे ना ते दाखवलेले मी खोकलं ही अशी ओवून दाखवलेली. हे बघा चांगली खडखडीत सुकलीच आहेत. हे बघा आता ही खोकलं ना सोडून घेते. आणि एक कमेंट पण होती बाबे की मग सुपाऱ्या पण फोडून म्हणजे सुकल्यावर दाखवा. होय कमेंट होता त्या व्हिडिओ मध्ये. तर आज तुम्हाला आम्ही ह्या फोडून दाखवणार आहे. होय चांगल्या सुकल्यात नाही. होय सुपारी केवढी आहे बाबे. होय मोठी आहे चांगली. होय हे बघा केवढी आहे. ही बघा अशी सुरी घ्यायची, टोकदार सुरी घ्यायची आणि जिथे ओवलेलं असतं ना भाग तिथेच अशी घुसवायची बघा. सुरी अशी घुसवायची आणि अशी करायची. सोपी आयडिया ना बाबा. होय पटकन होतं. हे बघा हे बघा असं अडकीत त्यान फोडलात ना तरी पण चालेल. हे बघा ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या. होय प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील. होय पिकलेली पाड आधी मस्त चांगली पिकली आहेत. होय आई बाहेर पडताय. होय बाबा अशी कर साडी मग. हा इकडे जा, तिकडे तिकडे हो जरा. हा बाबा वर नको बघू. जरा मागे हो आई. हा डोक्यात पडतील बघा. मस्त पिकलेली आहेत ना. होय टपोरी टपोरी आहे. आधी मस्त आहेत बघ. मस्त पिकलेली आहेत काय बे. होय मस्त नाही मस्त पिकलेली आहेत बघ. होय सुके नारळ जरा फोडते वाटण्यासाठी. गोटे झाले आहेत सगळे. होय चांगले सुकले आहेत. होय हे बघा असे सुके दिसतात नारळ आणि हलत नाही. मग असं ना आपटायचं आहे बघा. असं असं जरा आपटायचा.
म्हणजे त्या करवंटीत असतो ना तर नारळ तो असा सुट्टा होतो. हे बघा असा मग आवाज येतो. कुऱ्हाडीन फोडते. कोयतीन कसं जड पडतं, जरा हातांना ताकद लई लागते फोडायला. कुऱ्हाडीन असं फोडलं ना की लगेच फुटतात, 2 तुकडे होतात. हे बघा बरोबर नेम धरून मारायचं. हा हे बघा असं, आणि चिऱ्यावर असं आपटायचं. हे बघा, हे बघा. वाटण्यासाठी आम्ही हे सुकं खोबरं ना असं घरी करतो.